बऱ्याच वेळा ना आपण जेव्हा ओल्या नारळाची वडी बनवतो ना तर प्रत्येक वेळेस ना वडी व्यवस्थित सेट होत नाही. तुम्ही ना ही वडी अगदी पहिल्या प्रयत्न जरी बनवली ना तरी तुमची मस्त अशी खुटखुटीत वडी तयार होईल. शिवाय हे मिश्रण ना कितपत शिजवायचं ते सुद्धा अगदी छोटे छोटे टिप्स सांगून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यासाठी ना व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा मी ना आकाराने एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि नारळाची ना जी पाठीमागची बाजू होती ना काळी बाजू ती खरबडून घेतली आणि नारळाचे छोटे छोटे अगदी काप करून ना मिक्सरला अगदी वाटून घेतलेला आहे. तर आता इथे लक्षात घ्या, तुम्ही ना हा नारळ ना खाऊन सुद्धा घेऊ शकताय, पण मला हे अगदी ना सोपं वाटतं त्याच्यासाठी नेहमी ना मी अगदी नारळाचं चव असंच काढते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं, नारळ जेव्हा तुम्ही मिक्सरला वाटून घेता ना तर याच्यामध्ये ना अगदी असे छोटे छोटे जे कण असतात ना ते बाजूला काढायचे. शिवाय याच्यामध्ये थोडे थोडे मोठे पण असतात ते वेचून अगदी आपल्याला वेगळे करून घ्यायचे. तर आता ना आपल्याला हा नारळाचा जो चव आपण काढून घेतले ना तो मोजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ना मी इथे एक मेजरिंग कप घेतलेला आहे. तुम्ही यासाठी ना कोणतीही तुमच्या घरातली एक वाटी वापरू शकताय. त्या वाटीने हे साहित्य अगदी व्यवस्थित असं तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. तर आता इथे ना ह्या मेजरिंग कपने जेव्हा मी नारळाचा चव मोजून घेते ना तो अगदी गच्च नाही भरायचं बघा. हे एकदा ना अगदी आपल्याला ना हलक्या हाताने भरून घ्यायचंय. चमच्याने हलक्या हाताने ना व्यवस्थित याच्यावरती प्रेस करायचंय. तर इथे ना मी 1 कप इतकं भरून घेतलेलं आहे. आता याला ना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. सेम तसाच ना मी दुसरा नारळाचा चव सुद्धा अगदी कप इतकाच भरून घेतलेला आहे. त्याला सुद्धा ना आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता याच्यामध्ये 2 कप इतकं ओल्या नारळाचा चव होतात, त्याच्यासाठी 1 कप इतकी साखर घालायची आणि अर्धा कप इतकं साईसकट दूध घातलेलं आहे. आता याचं ना आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचंय. इथे बघा एक ना मी केक टीन घेतलेलं आहे, स्क्वेअर शेपमध्ये आहे माझ्याकडे. त्याला ना मी तुपाने व्यवस्थित असं ग्रीस करून घेते. इथे ना तुमच्या घरातलं तुमचं कोणतंही एखादं गोल ताट असेल ना त्याला जरी ग्रीस केलं तरी पण चालेल, पण गोल ताटाला केल्यानंतर ना साईडच्या कडा अगदी निघून जातात. त्यासाठी स्क्वेअरमध्ये केलं तर अगदी बरं होईल. तर आता इथे बघा गॅसवरती ना मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 टीस्पून इतकं ना तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलं ते मिश्रण अगदी याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं. सुरुवातीला इथे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे सुरुवातीपासून. आणि आता हे मिश्रण पॅनमध्ये घातल्यानंतर ना अजिबात सुद्धा इकडे तिकडे जायचं नाही बरं का, कारण ह्या मिश्रणावरती पूर्ण व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं. आता इथे बघा मिश्रण कसं शिजवायचं हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि 3 स्टेपमध्ये सांगणार आहे. तर आता इथे ना सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसची ना फ्लेम पूर्ण कमी केली आणि इथे माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन आहे. तुमच्याकडे हार्ड एनोडाची कढई असेल किंवा नॉर्मल स्टीलची कढई असेल तरी चालेल, पण स्टीलच्या कढईमध्ये ना मिश्रण असं चिकटून राहतं, मग ते काढण्यात थोडासा वेळ जातो, म्हणून मी इथे नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित असं तळापासून सतत आपल्याला मिक्स करत जायचंय. आता इथे बघा सुरुवातीपासून ना 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि मिश्रणामध्ये जे पाण्याचा अंश होता ना तो अगदी असा ना कमी कमी होत गेलेला आहे आणि हे मिश्रण अगदी थोडंसं असं दाटसर होत आलेलं आहे. पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर होत आलेलं आहे. आता हे मिश्रण चेक कसं करायचं तर मी ते सांगते तुम्हाला. इथे बघा आपल्याला ना असा एक चमचा घ्यायचा आहे, तो असा रोवून बघायचा आहे याच्यामध्ये. हा जर व्यवस्थित असं उभा राहत असेल ना तर ते मिश्रण परफेक्ट झाल्याचं समजायचं. पण आता इथे चमचा ना उभा राहत नाहीये, हे बघा उभा केला तर तो पडतोय असा. आता याच्यामध्ये अजून एक स्टेप आपण फॉलो करू शकतोय. तर त्याच्यातला अगदी थोडासा कण याच्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि ह्याला ना व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. हे थंड होत आहे ना तोपर्यंत या पॅनमधलं मिश्रण ना ढवळायचं थांबायचं नाही बरं का, ते व्यवस्थित हलवतच राहायचं. आणि आता हा थंड झालाय, ह्याला आपण एकदा चेक करून बघूयात. तर हे बघा ह्याचं ना अशी गोळी तयार झाली पाहिजे, पण ही ना गोळी व्यवस्थित अशी तयार होत नाही. खरं तरी मिश्रण पूर्ण असं हाताला चिकटून राहत आहे, म्हणजे अगदी मिश्रण आपलं शिजलेलं नाहीये. आता याला ना परत आता व्यवस्थित गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि परत तळापासून व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. आता इथे बघा सुरुवातीपासून ना एक 20 ते 22 मिनिटं होत आलेली आहेत आणि हे मिश्रण आपण ना शिजवून घेतलेलं. त्याच्यातलं थोडंसं मिश्रण आपण परत एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊयात. आणि आता हे मिश्रण ना आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचंय. तोपर्यंत ना आपण ह्याच्यामध्ये ना परत आता चमचा रोवून बघूया की हे मिश्रण आता परफेक्ट असं तयार झालंय. तर हे बघा याच्या चमचा रोवून बघतोय पण चमचा आता थांबतोय. हे बघा चमचा कुठेच पडत नाही, अगदी व्यवस्थित चमचा ह्याच्यामध्ये स्टेबल राहतोय. पण आता ना हे मिश्रण आपल्याला परत आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं जोपर्यंत प्लेटमधलं मिश्रण व्यवस्थित असं थंड होत नाही तोपर्यंत. इथे थांबायचं नाही बरं का, कारण जर इथे तुम्ही थांबलात ना तर हे मिश्रण ना तुमच्या पॅनला चिकटून राहील आणि मग तुमच्या वड्या पाहिजे तशा व्यवस्थित बनणार नाहीत, पांढऱ्या शुभ्र बनणार नाहीत, वड्यांना लालसर कलर येईल यासाठी. आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय. आता इथे बघा आपण जे प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेलं ना ते व्यवस्थित थंड झालंय. एकदा आपण ह्याला चेक करून बघूयात. तर आता इथे बघा याची ना गोळी तयार होते. हे बघा अगदी असा लाडूचा आकार तयार झाला पाहिजे, याची गोळी तयार होते, पण हे मिश्रण जास्त असं हाताला चिकटत नाहीये. हे बघा अगदी असं लाडूसारखा आकार तयार होतोय, जास्त मिश्रण हाताला चिकटत नाहीये. अगदी इथपर्यंत आपल्याला
चेक करून घ्यायचं हे बघा. आणि आता ह्याला आपण प्लेटवरती टाकून बघूयात. हा प्लेटवरती टाकला तर अगदी व्यवस्थित बसतोय, असा चपटा होत नाहीये. ठीक आहे, तर हे मिश्रण आपलं तयार झालंय. पण तुम्हाला खरं सांगू का, या मिश्रणापासून आपण लाडू किंवा बर्फी बनवू शकत, लाडू आणि बर्फी बनवू शकतो, पण वडी मात्र बनवू शकत नाही. आता ह्या स्टेजला ना मी याच्यामध्ये पाव टीस्पून इतकी ना वेलची पूड घातली आहे. आता हे मिश्रण आपल्याला परत आता इथे शिजवून घ्यायचंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं, लाडू आणि बर्फीच बनवू शकतो, वडी मात्र नाही बनवू शकत. हे मिश्रण वडी बनवण्यासाठी परफेक्ट कसं बनवायचं ते मी सांगते तुम्हाला. याला सतत ढवळत राहायचंय. सुरुवातीपासून आता 20 ते 25 ते 27 मिनिटं होत आलेली. हे मिश्रण अगदी घट्ट होत आलेलं आहे, पण याच्यापेक्षाही मिश्रण थोडंसं अजून आपल्याला घट्ट करायचं आहे. त्यासाठी हे मिश्रण आता कसं पाहिजे आपल्याला ते मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे बघा, आता एक 2 ते 3 मिनिटं झाली आणि मिश्रण अगदी असं घट्ट होत आलेलं. म्हणजे सुरुवातीपासून ना एक 29 ते 30 मिनिटं होत आलेली आहेत. हे मिश्रण अगदी असं घट्ट झालेलं. याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका. याच्यामध्ये जर पूर्ण पाण्याचा अंश निघून गेला ना तर वडी परफेक्ट अशी होणार नाही, जास्त कडक वडी होईल. याच्यासाठी इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण अगदी गोळा एका ठिकाणी व्हायला लागलं की समजूनचं मिश्रण तयार झालंय. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्ण गरम असतानाच ना आपण ज्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचं. आणि गरम गरम मिश्रण असतानाच एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा एखाद्या वाटीला तूप लावून ना पटकन हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये सेट करून घ्यायचं. जर वेळ लावलात ना तर मात्र मग हे मिश्रण व्यवस्थित असं वडीच्या आकारामध्ये सेट होणार नाही. त्याच्यासाठी आता हे मिश्रण मी इथे ना एका माझ्याकडे जो मेजरमेंटचा कप होता ना छोट्या आकाराने, त्याने व्यवस्थित असं थापून घेते. कारण ना हे जो हा केक टीन आहे ना तो हाईटला जास्त आहे, त्याच्यामुळे याला व्यवस्थित असं स्पॅच्युलाने करता येत नाहीये. मध्ये थोडंसं उंचवटा राहतोय, त्याच्यासाठी मी याला वाटीनं असं थापून घेतलेलं आहे. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वगैरे करत असाल तर सेम वाटीने किंवा तांब्याने अगदी गरम गरम असतानाच याला असं थापून घ्यायचंय. आता स्पॅच्युलाच्या साह्याने ज्या कडा ह्याच्या वर आलेल्या असतात ना त्या सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, जेणेकरून जे साईडचे असतात ना ते अगदी शेप याचा अगदी व्यवस्थित येतो. आता ह्याला फक्त ना आपल्याला इथे 5 मिनिटं थंड करायचं आहे, जास्त वेळ थंड नाही करायचं, फक्त 5 मिनिटाला व्यवस्थित आपण थंड करून घेऊयात. तर आता इथे बघा 5 मिनिटं थंड झालेलं आहे, पण अजून मिश्रण खूप जास्त गरम आहे बरं का. गरम असतानाच नाही या मिश्रणाचे आपल्याला कट मारून घ्यायचे. म्हणजे जशा आकारामध्ये आपल्याला वड्या पाहिजेत ना तशा आकारामध्ये आपल्याला हे वड्याचे याचे कट मारून घ्यायचे. तर गरम गरम मिश्रण असतानाच याचे मी व्यवस्थित असे नाही ते कट मारून घेतलेले. सोबतच ना जर तुम्हाला हवं असतील ना तर तुम्ही साईडच्या कडा पण याच्या वेगळ्या करून घेऊ शकताय. तशी गरज नाही वाटत आहे, पण मी तरी सुद्धा ह्याच्या कडा मोकळ्या करून घेतलेत, कारण आपण ह्याला कडेला सुद्धा व्यवस्थित असं ना तूप लावून घेतलेलं आहे. त्यामुळे वड्या अगदी सहज मोकळ्या होतात, कड्याच्या सुद्धा अजिबात अवघड नाही पडत. आता याला ना इथून पुढे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं बरं का. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच मग आपण ह्याच्या वड्या वेगळ्या करणार आहोत. तर आता इथे बघा पूर्ण वड्या व्यवस्थित थंड झालेल्या आहे. आता हे मिश्रण आता किती कठीण पडते आपल्याला ह्याच्या वड्या वेगळ्या करण्यासाठी तुम्ही बघू शकताय. आता हे थोडंसं चिकटलेलं असतं ना त्याच्यासाठी ना परत याचे ना आपल्याला पाहिजे तसे, म्हणजे जसे आपण कट मारून घेतलेले ना तसे सगळे कट आपल्याला याचे व्यवस्थित असे मारून घ्यायचे. आता याच्यात ते ना एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. ही बघा अगदी सहज वडी बाहेर येते, अजिबात सुद्धा आपल्याला त्रास पडत नाही आणि परफेक्ट वडी निघते बरं का. अजिबात सुद्धा त्या भांड्याला कुठे चिकटून बसत नाही. आपण इथे बटर पेपर सुद्धा वापरलेला नाहीये, फक्त त्या भांड्याला पण तूप लावून घेतलेलं तरी सुद्धा अगदी मस्त अशा वड्या तयार होतात. आणि आता ना ह्या वडीची तुम्ही हाईट सुद्धा बघू शकताय, किती मस्त हाईट आलेली आहे. हे बघा अगदी सुंदर अशा वड्या तयार होतात. आणि ना ह्या वड्या ना तुम्हाला चाकूच्या साह्याने वेगळ्या करायची गरज नाही. सहज ना एक लाईन त्याची निघाली ना तर अगदी सहज या वड्या तुम्ही ना हाताने पूर्ण अशा व्यवस्थित ना मोकळ्या करून घेऊ शकता. त्या सगळ्या वड्या ना मी या प्लेटमधून ना अगदी व्यवस्थित सगळ्या साईडला काढून घेते. हा बघा कड्याच्या सुद्धा वड्या तुम्ही बघू शकताय, किती सुंदर अगदी वड्या तयार झाल्या. तर सहज सगळ्या वड्या बाहेर निघालेत. ह्या बघा किती सुंदर वड्या तुम्ही दिसताय, तुम्ही बघू शकता. अजिबात सुद्धा कुठेही चिकट वडी होत नाही, हाताला चिकटत नाही. सगळं मिश्रण जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे शिजवलं ना परफेक्ट तुमची मस्त अशी ना खुटखुटीतच वडी तयार होईल. अजिबात सुद्धा कडक होणार नाही ना, चिकट तुमची वडी अजिबात तयार होणार नाही. सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया तशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.